वडाळ्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवडी भागात शोभा यात्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज सकल हिंदू समाजाकडून या भागात शोभा यात्रा काढण्यात येणार होती। पोलिसांनी होर्डिंग्स आणि बॅनरही काढलेत। कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। यामुळे वडाळ्यातील वातावरण चांगलंच तापलंय। तर वडाळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होतोय। आपल्या प्रतिनिधी सुष्मिता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुष्मिता, या संदर्भात काय अपडेट्स आहेत? सुष्मिता, माझा आवाज येतोय? इथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्या संदर्भात तिथे कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील दिसतायत। काय अपडेट्स आहेत या संदर्भात? खरं तर या संपूर्ण घटनेनंतर आता आपण बघितलं तर शेकडोंच्या संख्येने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे वडाळा पोलीस स्थानकाबाहेर जमलेले आहेत। त्यांनी ठिय्या केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या घटनेनंतर शोभायात्रेला परवानगी मिळते का नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि आताच काही वेळापूर्वी ज्यावेळेला पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद झाला, काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा संवाद झाला त्यावेळेला शोभायात्रेला परवानगी देण्यात येईल, परंतु ही परवानगी मिळेपर्यंत या संपूर्ण जमावाने मागे जावं अशी एक मागणी करण्यात आलेली होती। परंतु अजूनही आपण बघतोय की मोठ्या संख्येने हे सर्व कार्यकर्ते आहेत। आपल्या मागण्या आपण शासनाला समोर मांडणार आहोत, तिथे कायदा हातात घ्यायचा नाही अशा पद्धतीने सुद्धा सूचना करण्यात आलेल्या होत्या। आणि म्हणूनच आता हळूहळू ही सगळी गर्दी जी आहे ती बाजूला व्हायला सुरुवात झाली आहे। वडाळा पोलिसांच्या बाहेर समजूत ही काढण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांची। काही प्रमाणामध्ये कार्यकर्ते हटायला तयार असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ज्या वेळेला या शोभायात्रेला नाकारण्यात आलेलं होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर झालेला होता आणि म्हणूनच पोलिसांनी सुद्धा अलर्ट जाहीर केलेला होता। जे बॅनर लावण्यात आलेलं होतं ते सुद्धा काढण्यात आलेले होते आणि या संपूर्ण परिस्थितीनंतर आता पोलीस प्रशासन पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांनी जमाव करून आलेले किंवा जमाव जो या नक्कीच सुष्मिता, तिथे शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं दिसून येत आहे आणि जोपर्यंत शोभायात्रेला परवानगी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असं तिथनं सांगण्यात येत आहे। याचबरोबर एक छोटासा ब्रेक घेतोय। आपण पाहत रहा न्यूज 18 लोकमत।